नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आता अंतिम तारीख फिक्स झालेली आहे। मंत्रालयात चौकशी केली असताना त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की या तारखेला दोन्ही महिन्याचे पेन्शन जमा होऊ शकणार आहे, कारण की तांत्रिक अडचणी तसेच UDIDI अपडेट या सर्व कारणांमुळे आपलं पेन्शन आता उशिरा होणार आहे। त्या संदर्भात स्पष्ट सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। आता दोन्ही महिन्याचे पैसे हे एकत्र मिळू शकतात, त्यामुळे मित्रांनो काळजी करू नका, हे पैसे मिळणार आहे। तर हे पैसे कधी मिळणार आहे, तर मित्रांनो या पुढील व्हिडिओमध्ये आपल्या बांधवांनी स्पष्टपणे मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चौकशी केली आहे आणि खरी आणि खात्रीशीर माहिती या ठिकाणी मिळवलेली आहे। तर मित्रांनो, आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही परत 5 जानेवारीपर्यंत दुसरा कोणताही व्हिडिओ बघू नका, कारण की खात्रीशीरपणे तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळणार आहे। मित्रांनो, आम्हालाच या ठिकाणी खंत वाटते की आपण निराधार बांधव तसेच दिव्यांग बांधवांना वेळोवेळी नवीन तारीख देतो आहे, परंतु मित्रांनो आमच्या हातात काही नाही। वरती जी अपडेट प्रक्रिया चालू आहे तसेच तांत्रिक अडचणी आहेत, या सर्व कारणामुळे हे पेन्शन लेट होत आहे, उशीर होत आहे। आम्हालाही याची जाणीव आहे की आपल्या निराधार बांधवांना, दिव्यांग बांधवांना या पेन्शनची खूप गरज आहे, तरी सरकारने यावर लक्ष घालणे गरजेचे आहे। सरकार लाखो रुपये इतर नोकरदार तसेच स्वतःच्या पेन्शनसाठी, स्वतःच्या पगारासाठी खर्च करते, परंतु निराधार बांधवांच्या या 1,500 आणि 2,500 रुपयासाठी जर त्यांच्याकडे निधी नसेल आणि ही प्रक्रिया जर व्यवस्थित वेळेवर होत नसेल तर या ठिकाणी खूप लाजिरवाणी बाब आहे। तरी मित्रांनो 5 जानेवारी आणि 6 जानेवारी या 2 तारखेच्या दरम्यान दोन्ही महिन्याची पेन्शन या ठिकाणी सरकारने द्यावे। 1 महिन्याची पेन्शन तर त्या ठिकाणी मिळणारच आहे, परंतु मित्रांनो आपल्यापासून काही लपवायचे नाही, खोटी बातमी द्यायची नाही। तरी मित्रांनो 5 जानेवारी ते 6 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला 1 महिन्याची तरी पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे आता इतर व्हिडिओ बघणं सोडून द्या, टेन्शन घेऊ नका, कारण की नाईलाज आहे, आपल्याही हातात काही नाही आणि आम्ही तुम्हाला खोट्या बातम्या देऊन तुमचं फसवणूक करणार नाही। आपलं चॅनलवर खरी आणि खात्रीशीर माहिती मिळते। आपण या मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट माहिती काढलेली आहे आणि मंत्रालयातून सांगितण्यात आलेले आहे की 5 जानेवारी ते 6 जानेवारीच्या दरम्यान सर्व बांधवांना पेन्शन जमा होईल, त्याप्रमाणे हे पेन्शन जमा होणार आहे। तरी मित्रांनो मला पण खूप वाईट वाटतंय, एवढे 2 महिने झाले तरी पेन्शन जमा होत नाही, वेळेवर जमा होत नाही। सर्व कागदपत्रे दिले, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं या ठिकाणी निराधार बांधवांना, दिव्यांग बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे। त्यांची उपजीविका, औषधोपचार खर्च या ठिकाणी खूप त्यांना कठीण यातना सहन करावं लागत आहे। तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि त्यांची पेन्शन हे वेळेवर जमा करावे। 1 तारीख सांगितलेली आहे, तर त्या 1 तारखेला किंवा 1 ते 5 दरम्यान ही पेन्शन महिन्याचे महिने जमा करणे गरजेचे आहे। मित्रांनो, एकदा हे आधार कार्ड, UDID कार्ड अपडेट झाले तर आपल्याला वेळेवर पेन्शन मिळत जाईल। तरी मित्रांनो अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी होती। आता परत तुम्ही काळजी करू नका, 5 ते 6 जानेवारीपर्यंत हे पेन्शन मिळणार आहे। आता मागेच या ठिकाणी सरकारने किंवा प्रशासनाच्या वतीने DBT पोर्टलवर मेसेज देण्यात आलेला होता, परंतु निधी अपुरा पडल्यामुळे या ठिकाणी हे पैसे या महिन्याचे मिळू शकलेले नाही। त्यामुळे 5 ते 6 जानेवारीच्या दरम्यान हे पैसे मिळणार आहे। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे, निराधार लाभार्थ्यांचे काही कागदपत्र अपूर्ण असेल, तसेच दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड द्यायचे बाकी असेल, कारण की UDID कार्ड दिल्याशिवाय तुम्हाला 2,500 रुपये पगार होणार नाही, पेन्शन मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर UDID कार्ड नेऊन तुम्ही तुमच्या तहसील ऑफिसमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना या शाखेमध्ये नेऊन जमा करा, तरच तुम्हाला 2,500 रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो फरक तसेच थकीत अनुदान याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका
आपल्याला रेग्युलर आहे या महिन्याचे पैसे जरी मिळाले ते खूप आहेत आणि मार्चच्या आत म्हणजे हे वर्ष संपायच्या आत आपल्याला ते पैसे मिळू शकणार आहे। त्याबाबत सुद्धा आपण सरकारकडे मागणी करणार आहोत, परंतु चालू महिन्याची तरी पेन्शन वेळेवर मिळावे ही सरकारला विनंती आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। मित्रांनो, तुम्ही आपल्या या चॅनलवर विश्वास ठेवता त्यामुळे आम्ही तुम्हाला पुराव्यासहित खात्रीशीर माहिती देण्याचाच प्रयत्न करतो आणि तुम्ही आमच्या चॅनलला भरभरून या ठिकाणी लाईक करता तसेच शेअर करता, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि तुम्हाला कोणती काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता, आपण त्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी बांधील आहोत। तरी मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे। तुम्हाला 2 महिन्याचे अनुदान या ठिकाणी मिळू शकते, कारण की 5 तारखेपर्यंत हे पैसे मिळणे गरजेचे आहे। सरकारच्या वतीने सुद्धा याबाबत स्पष्टता अजून आलेली नाही आणि मित्रांनो, अनेक चॅनलवर खोटी माहिती दिली जाते, त्यावर विश्वास ठेवू नका आणि तुम्ही काळजी करू नका, हे पैसे तुमचे मिळणार आहे। परंतु यावेळेस अपडेट प्रक्रिया तसेच इतर सर्व बाबींमुळे अडचणी येत आहे, तांत्रिक अडचणी येत आहे। सरकारच्या वतीने प्रशासनाच्या वतीने हे पैसे देण्याचा प्रयत्न केला, परंतु निधी अपुरा पडलेला आहे। या ठिकाणी फरकासहित पैसे देण्यासाठी तसेच इतर सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी शासनाने वेळ घेतलेला आहे, प्रशासनाने वेळ घेतलेला आहे। हे पूर्ण झाल्यानंतर DBTद्वारे तुमच्या खात्यात हे पैसे नक्की जमा होणार आहे। तरी मित्रांनो, काळजी करू नका, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि इतर सर्व निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। हयातीचा दाखला तसेच इतर दाखलेसुद्धा आपल्याला पुढील महिन्यापासून द्यायचे आहे, तहसील कार्यालयात जमा करायचे आहे। हे सर्व कामे या ठिकाणी आता प्रशासनाच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलेले आहे, परंतु आता निवडणूक असल्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना या ऑफिसमध्ये कर्मचारी कमी आहेत आणि त्यांच्या वतीने आता ही प्रोसिजर चालू झालेली आहे। अनेक तालुक्यांमध्ये UDID कार्ड अपडेट करण्याची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे। जर आपले UDID कार्ड काढलेले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या आणि त्या ठिकाणी जमा करा आणि दिव्यांग योजनेसाठी आपला अर्ज दाखल करा। पुढील व्हिडिओत मुंडे साहेबांनी माहिती पुरवली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ खरा आहे। बांधवांच्या पगारी संदर्भात अपडेट मिळाली आहे। जी पगार आता आपल्याला 2-4 दिवसापूर्वी पडणार होत्या ते पडल्या नाहीत। त्याचं कारण असं आहे की दिव्यांग बांधवांच्या UDID कार्डमध्ये अपडेट होणं चालू आहे आणि ते पूर्णपणे झालं नसल्यामुळे 5 ते 6 जानेवारी 2026 या तारखेला पगार पडणार आहेत। त्यामुळे कोणी टेन्शन घेण्याचं कारण नाही आणि ज्यांनी आतापर्यंत UDID कार्ड जमा केले नसेल त्यांनी प्लीज जमा करावं, जेणेकरून उद्या त्यांना अडचण येणार नाही आणि पगार त्यांना वेळेवर पडेल। धन्यवाद। हा मेसेज आपण जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करावं, जेणेकरून त्यांना असं वाटतं की पगार आतापर्यंत का आली नाही। आपल्याला तर व्हिडिओ मिळाला होता अगोदरचा, तर हा दुसरा व्हिडिओ आहे, हा त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचता करा, जेणेकरून त्यांना 6 ते 5 जानेवारीपर्यंत पगारी पडायला सुरुवात होणार आहे। धन्यवाद।